राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते राजीव जैन जी आपल्यासोबत आहे, नवनियुक्त राज्यसभा खासदार. शपथविधी कधी आहे? तुम्ही शपथविधीसाठी दिल्लीसाठी निघालेले आहे आणि काय सांगणार? शपथविधीबद्दल मला राज्यसभा सचिवालयाकडून निरोप आलेला आहे आणि माझे पक्षश्रेष्ठी माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब, पार्थ पवार साहेब यांच्याशी संपर्क करून ज्या दिवशी ते दिल्लीला राहणार त्या दिवशी मी शपथ घेणार आहे. म्हणजे ज्या दिवशी तिन्ही नेते असतील त्या दिवशी शपथ घेणार आहे. पक्षाचे वरिष्ठांनी आणि आदरणीय आमची सर्वांची नेत्री सुनेत्राताई पवार यांनी माझ्यावर जे विश्वास टाकला आहे तो माझी अशी इच्छा आहे की माझे सर्व वरिष्ठ राहिले तो बरं राहील. विदर्भात राष्ट्रवादीची जबाबदारी जी आहे ती आता संघटन बांधणी करावं लागणार आहे. गेल्या निवडणुकीत फारसं परफॉर्मन्स आपल्याला दिसलं नाही. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासाठी पक्ष बांधणी करणं एकदम अनिवार्य आणि आवश्यक आहे. पक्षाने एक मोठी जबाबदारी पूर्व विदर्भचे माझ्यासारखे एक कार्यकर्त्याला जबाबदारी दिली आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक राज्यसभा सदस्य म्हणून जी जबाबदारी मला दिली आहे यामध्ये सर्वात मोठं काम माझ्याकडे जे आहे ते पक्ष बांधणीचे आहे. आणि पूर्व विदर्भामध्ये जुलैमध्ये मी पूर्ण विदर्भाचा दौरा करणार. पूर्व विदर्भामध्ये पक्षाचे प्रत्येक तालुक्यात जाऊन जे अजितदादा पवार आणि माननीय आमचे नेते अजितदादा पवारची जी कल्पना होती त्या कल्पनाला साकार करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न मी करणार. सुनेत्राताई पवार यांचा पण दौरा नियोजित असल्याची माहिती आहे. विदर्भामध्ये कधी होणार आहे आणि काय उद्देश असणार? सुनेत्राताई पवार पक्ष बांधणीसाठी, आपले पूर्व विदर्भाच्या विकासासाठी अनेक असे मुद्दे आहे त्यासाठी ते दौरा करणार आहे. आता कालच मुंबईमध्ये मीटिंग झाली. आता ते 2, 4, 10 दिवसात आम्हाला विदर्भासाठी वेळ देणार आहे आणि त्या विदर्भाच्या दौऱ्यामध्ये आम्ही पक्ष संघटन, पूर्व विदर्भाचा विकास आणि इथले मुद्दे यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार आणि नक्कीच आमच्या विदर्भात पक्ष मोठा होणार. सुनेत्राताई पवार यांच्या काही सभा असेल की कार्यकर्त्यांच्या बैठका असेल? सुनेत्राताई पवार यांची कार्यकर्त्याची बैठक, सभा आणि शासकीय यंत्रणाबरोबर एक चर्चा करून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विदर्भाचे जे प्रमुख मुद्दे आहे त्याच्यावर चर्चा करून एक चांगल्या पद्धतीने कशा काम करता येईल त्यासाठी आम्ही सुनेत्राताईच्या दौऱ्यामध्ये आम्हाला ते फायदा होणार आहे. विदर्भात उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे, 26ला संध्याकाळी येत आहे. ते खासदार गेले यवतमाळ वाशिममधले, त्यांच्या ठिकाणी ते संघटन बांधणीसाठी येत आहेत. ते त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण आता ज्या पद्धतीनं आपण पाहतो की त्यांचे 6 खासदार त्यांनी पक्ष बदल केलेला आहे म्हणून ते आपल्या पक्षाबद्दल त्यांची काय कारवाई आहे ते काय करणार ते त्यांचा विषय आहे. विदर्भामधले शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते तुमच्या संपर्कात आहे, ते प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, काही नेते पण आहे असं कळतं? आता संपर्क भरपूर लोक करतात पण आतापर्यंत असा काही गंभीरपणे काही चर्चा झाली नाही. पण आम्ही जे चांगल्या पद्धतीने काम करणारे लोक आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.